दिवाळी फराळातला प्रमुख आणि पारंपरिक पदार्थ म्हणजे अनारसा. अनारसा करण्यासाठी 3 ते 4 दिवस तांदूळ भिजत घालावा लागतो. नंतर 2 दिवस पीठ आंबवून घ्यावं लागतं. तर एवढा वेळ न घेता झटपट होणारे हे अनारसे मी आज इथे करणार आहे. नमस्कार, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचे मनापासून स्वागत आहे. एक सपाट वाटी भरून इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि ती पिठी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे. आता 2 चमचे इथे दही घालणार आहे. जे पारंपरिक पद्धतीने आपण पीठ तयार करून घेतो ते आपण आंबवून घेण्यासाठी 2 दिवस तरी ठेवतो. तर तो थोडासा आंबटपणा येण्यासाठी इथे दही घालत आहे. पाव चमच्याने इथे अर्धा पाव चमचा भरून मी बेकिंग पावडर घालत आहे, बेकिंग सोडा नाही. तर अनारसे आतून खुसखुशीत होण्यासाठी इथे मी बेकिंग पावडर घातलेली आहे. ज्या वाटीने आपण तांदळाची पिठी मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने पाव वाटी किसून घेतलेला गूळ घालत आहे आणि हा गूळ घालून आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फिरवून घ्यायचं आहे. तर हे आता आपलं इथे तुम्ही बघू शकता छान असं अनारसाचं पीठ तयार झालेलं आहे. याची गोळीसुद्धा छान अशी बनत आहे. हे आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. हे मिक्सरच्या भांड्यामधून सर्व पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि जे उरलं पीठ आहे ते असं मळून आपल्याला एकजीव छान असं करून घ्यायचं आहे आणि छान याचा मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता जसं आपण पारंपरिक पीठ तयार करतो अगदी त्याच पद्धतीचं इथे हे अनारसाचं पीठ तयार झालेलं आहे. आता हे 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर 5 ते 7 मिनिटानंतर आपण हे पीठ उघडून काढून घेतलेलं आहे. छान हे आता सेट झालेलं आहे. याचे आपल्याला आता अनारसे तयार करून घ्यायचे आहेत. पोळपाटावर याला छान असं रोल करून घेत आहे आणि समान आकाराच्या याच्या गोळ्या कट करून घेत आहे. आता इथे अनारसे करण्यासाठी हाताला लावण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि खसखस घेतलेली आहे. खसखस आपल्याला पोळपाटावर छान असे टाकून घ्यायचे आहे आणि हाताला असं तेल लावून अनारसे थापून घ्यायचे आहेत. आपल्याला 2 बोटाच्या मदतीने आपल्याला असे अनारसे थापून घ्यायचे आहेत. अनारसा थापण्यासाठी भरपूर खसखस घाला जेणेकरून अनारसा छान असा पसरतो आणि खाली चिटकत नाही. पहिला अनारसा आपला इथे थापून तयार झालेला आहे. दुसरा अनारसा देखील मी याच पद्धतीने छान असा पसरवून घेत आहे. याच पद्धतीने आपल्याला सर्व अनारसे इथे तयार करून घ्यायचे आहेत. कढईत इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मंद आचेवर आपल्याला आता हे अनारसे तळून घ्यायचे आहेत. ज्या बाजूने मी खसखस लावलेली आहे ती बाजू वरती आहे आणि इथे आता अनारसा आपल्याला पलटून न घेता अनारशावर वरती असं तेल घालायचं आहे आणि असाच आपल्याला तो तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता छान असा आपला अनारसा इथे तयार झालेला आहे. याच प्रकारे आपल्याला सर्व अनारसे इथे तळून घ्यायचे आहेत. झटपट अनारसे आपले इथे तयार झालेले आहेत. अनारसाची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. धन्यवाद.